आपल्या महाराष्ट्रामध्ये कायमच परस्पर विरोधी घटना या बऱ्याचदा घडलेल्या पाहायला मिळतात। इकडे लातूरच्या शीतल वायाळनं हुंड्यासाठी पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केली, तर दुसरीकडे अहमदनगरमध्ये आंबेडकर जयंतीचा सगळा खर्च टाळून भीमशक्ती सामाजिक संघटनेने एका गरजू नववधूला 16,000ची मदत देऊ केली आहे। अहमदनगरच्या बांबोरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली। ना बँड बाजा, ना डीजेचा दणदणाट, ना कोणताही भपकेबाजपणा। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। उलट भीमशक्ती संघटनेनं या सोहळ्याचा 16,000 रुपयांचा खर्च आपल्याच गावातल्या लेकीच्या लग्नासाठी दान केला। आपण ऑर्केस्ट्रा किंवा डीजे न लावता, बॅनर न लावता आपण त्या कुटुंबाच्या मुलीच्या लग्नासाठी आपण जे काही पैसे जमा होतील गावातून ते पैसे आपण देऊन टाकू। आणि आदरणीय पाटील साहेब यांनी जे बांबोरीमध्ये खऱ्या अर्थाने जयंती साजरी केली, आम्ही पाटील साहेबांच्या हस्ते त्या कुटुंबियांना पैसे देण्याचा निर्णय घेतला, अन्नदानाचा खर्च करण्याचा निर्णय घेतला। गाडेकरांच्या घरात 18 विश्व दारिद्र्य, त्यात पत्नीला कॅन्सर, अशात मुलगी अश्विनीच्या लग्नाचा खर्च। त्यांच्या मुलीचं सोयरीक जमवण्यासाठी गेला असता आमच्या असं लक्षात आलं की तो माझ्याजवळ रडला म्हणे, सर जर मला माझी पत्नी जर सोडून जर गेली, मी माझ्या मुलीचं लग्न करू का बायकोच्या विधी करू, हा प्रश्न त्यांनी ज्यावेळेस मला टाकल्यानंतर मला थोडंसं वाईट वाटलं। मंडळाने जर मला ही जर मदत जर नसती केली तर मी अडचणीत येऊन मुलीचं लग्न करू शकलो नसतो, किंवा त्याला अनेक धागेदोरे म्हणजे पाहुण्यांनी सुद्धा मला या प्रसंगामध्ये थोडंसं हे केलं असतं की बा एवढे अडचण असताना तुम्ही लग्नच कसं केलं। येत्या मे महिन्याच्या 4 तारखेला अश्विनीचं लग्न आहे, पण त्या लग्नात गावानं दिलेला आहेर सर्वात अनमोल आहे। इथून पुढील काळामध्ये कुठलीही थोर महापुरुषांची जर जयंती असेल तर त्या जयंतीच्या निमित्तानं कुठल्याही मंडळाने किंवा कुठल्याही पक्षाने ती मोठ्या डामाडौला साजरी न करता अशा गरीब कुटुंबांनी, वंचित कुटुंबाला जर मदत केली तर हा समाजापुढे आणि आपल्या महाराष्ट्रापुढे हा मोठा आदर्श निर्माण राहील। समाजातील काही घटकांनी किंवा संघटनांनी जर या महिलेच्या आजारासाठी, ब्रेन कॅन्सरसाठी जर काही मदत करत असेल, आवाहन करतो की त्या महिलेला डायरेक्ट जरी कुणी मदत केली तरी ती वाया जाणार नाही, व्यर्थ जाणार नाही। आपण काय करतो का सगळे म्हणजे ऑर्केस्ट्रा अमुक कार्यक्रम कर, तमुक कार्यक्रम कर, आणि जे व्यर्थ खर्च जो होतो तो खर्च जर समजा अशा उपक्रमाला जर दिला तर एक गावाचा अजून एक आदर्श वाढेल। महापुरुषांच्या जयंतीला क्षणिक सुखासाठी डीजेवर आणि आतषबाजीवर वाटेल तसे पैसे उडवले जातात, आणि दुसरीकडे शीतल वायाळसारखी तरुणी बापाच्या डोक्यावर लग्नाचं ओझं नको म्हणून आयुष्याचा त्याग करते। असे आणखी बळी नको असतील तर बांबोरीतल्या मंडळांच्या सुजाणपणाचं अनुकरण गरजेचं आहे। पांडुरंग रायकर, एबीपी माझा, बांबोरी, अहमदनगर।